उपास धरलेलं मग सकाळी चाय पण नाही पिलं मग भूक लागली. आईची साडी पाच. आहे साडी मस्त दिसतात. मग पाहिला गोष्टीच्या हो मस्त मिळेल. हा गाईड ठेवलेला आहे गाईड. नामस्मरण करा देवाचा समर्थांचा आणि गाठ मारा आणि हात खाली ठेवा. हे भटजी बघ दाखव रे. ठीक आहे बोला फोटो काढून बघते. आई हस ना. होय एक फोटो काढ. वडाजवळ जाऊनच वटपौर्णिमा केली पाहिजे. म्हणजे वडाची फांदी नाही मोडली पाहिजे. कारण हा हे आमचं कुरपाळेश्वर मंदिर. हे ठेवलेली असायची ना ती खायचं. वाटलं की आता नाही आपल्या. हे पण खायचं. नमस्कार मित्रांनो, आज आहे वटपौर्णिमा आणि आम्ही कालच गावी जाणार होतो. गावी म्हणते कालच आम्ही मुंबईला जाणार होतो, पण आमची ट्रेन कॅन्सल झाली. त्यामुळे आज आम्ही वटपौर्णिमा इकडेच साजरी करणार आहोत. तर आता त्याच्यामुळे मी आज नॉर्मल फक्त जीन्स पॅन्ट घेतले. म्हणजे कपडे आणि सगळे साडी. मुले कशी दिसते ती? छान दिसते. आणि कमी आहे ती मी नंतर पूर्ण करतो. ओके, तू कॅमेऱ्याच्या बाहेर जाशील तिकडे. आणि कॅमेरामॅन आज झालाय आपला कार्तिक. नंतर आपण त्याला दाखवूया. आणि काय झालं काय सांगत होते. आता सगळ्यांना वाटेल की आम्हाला वटपौर्णिमा इकडेच करायची होती, तर असं काही नाही. वटपौर्णिमा आम्ही मुंबईला करणार होतो, पण झालं असं की ट्रेन कॅन्सल झाल्यामुळे आम्हाला इकडेच राहावं लागलं. आणि जे आई आम्हाला कधीपासून काल बसून बोलत होती वटपौर्णिमेसाठी थांबा थांबा. थांबा थांबा. माझी आई पण शीतलची आई देवगड पासून सगळेजण सांगत होते थांबा की- थांबा. शेवटी त्यांची इच्छा पूर्ण झाली. हा, आणि आज आम्ही आता वडाजवळ जातोय. आमचं वडाचं झाड खाली आहे. आता म्हणजे आमचं तयारी झाली तर फक्त वडाकडे जाऊन पूजा करायची बाकी आहे. आता हा दमलाय. दाखवते कॅमेरामॅन. बघा आता. हा बघा कॅमेरामॅन. तर मित्रांनो, आता आम्ही रेडी झालोय आणि आता निघतोय आम्ही वडाजवळ. कशी दिसते? काय झालं, मुंबईला साजरी करणार होते त्यामुळे मी अशी साडी वगैरे आणली नव्हती. काढतोय वटपौर्णिमेसाठी. हळदी कुंकू लावून घ्यायचं. पाच फळं ठेवायची प्रत्येक पानावर. प्रत्येक पानात हा, हे बघ फणस आहे, अननस आहे, इकडे काजू आहेत, करवंद आणि आंबा आहे. इकडे आईने उपास झालेलास? कसला उपास झालेलास? नाही धरलेले उपास. मी भरपूर जेवलोय, नंतर नाही जेवणार. हो नाही जेवलं काल उपास धरलेलं मग सकाळी चाय पण नाही पिलं मग भूक लागली. आता कशात जेवलं? रात्री जेवायचं आता. कधी भूक लागली मी जेवलं. कसला उपास झाला तर सांग. मी कसला आपण उपास झाला? साधू म्हणजे वटपौर्णिमा. आता वटपौर्णिमेचं तो सोडून दिला. तुम्ही पण चला. तुम्ही पण चला. आईची साडी पाच. आहे साडी मस्त दिसतात. मग वहिनीची पूजा झाली आणि आता आम्ही जातोय. काकी खाली आहे ना, नंतर येऊ. आई बघा बाबांनी तुम्हाला गजरा दिला. वाव, आज बाबा दिले नाही तुझं धर्म. हे आनंदाचा. घालून दाखवा बाबांना. छान दिसतात. नशीबवान नाही आहे. जाऊन मेडल गेला. घालून दाखवा आधी. घालून दाखवा. हे बघा छान दिसतं. गजरा आणला गजरा.
दीप दाखव तू काय घेतलंयस. चल दीपचा पण उपवास आहे आज. दीपने पण माझ्यासाठी उपवास पकडलाय. वाव त्याने पण धरलेली आमच्याने सारखं खोटं बोलतोय. होय तो त्यालाही कडक धरतो. आता आम्ही झालो आमच्यासोबत कार्तिक पण आहे. कार्तिक आपल्या सगळीकडे आनंद लुटत आहे. नको रे निघराज. कोणाचे ते नको नको फुकट ऍडव्हान्स. या कापल्याला तर उजड पडता खाली भेटलीची पण नाही गरज. काय बोलतोय चला ऊन बघायचं. हैते रस्ता हैते रस्तो गेलो हैतेरला गेलो तू सांग. खाली तर कमी झाला. ऊस मला दाखवा किती मस्त वाटतंय. ऊस दाखवा. हैते रस्ता बघा ऊसाची शेती. नंतर आपण तिकडे फोटो काढू. फोटो उत्तर जायची एक जागा पण आहे त्यांना बघा मी स्पेशल ह्या ठेवलंय माणूस ठेवलंय. बोला हा सांगू. तो सगळे सांगतो लोक खाई काय काय हा गाईड ठेवलेला आहे गाईड. सांग बघू. काय आता ह्या पुढे काय येतं तर सांग. देऊ येत त्याला कोणाचा कुरकाळ. खुरका येत. ही माझी दुसरी वट पौर्णिमा आणि ती पण गावी. नकळत झाली नकळत गावी पण छान वाटतं. मी बघितलेलं कोणाची आता ही फोटो. त्याच्या पुढे आई दिव्यात तेल घाल. दिव्यात तेल घाल. हळू घाल. छान छान. ज्या वडाकडे राहून मी दुसऱ्या बायकांना बघायच्या त्याच वडाकडे मी आली आहे. कसलं भारी वाटतंय. नशिबात होतं आधी तेच पूजा करायचं. नशिबात होतं मला हे. असं आता काय नामस्मरण करा देवाचा समर्थांचा आणि गाठ मारा आणि सातपुडे जेवा. हे भटजी भाऊ दाखव रे. भटजी भाऊ दाखव. भटजी बुवा इथे सांगतात. होय मॅनेजर मोठे. जय जय रघुवीर समर्थ म्हणा. चला जय जय रघुवीर समर्थ. हाय. चार झाले ना ते 5 होय ना. गाणं बिणं म्हणतात की नाही. नाही असंच असेच नाही. बोलतात. फक्त मनातून नामस्मरण करावं असते. आता पण हळदी कुंकू लावून दिलं. तिथे इकडे हे बघ हळू ना. कशी लावते ना तुम्ही तिथे काय. हळू ना. चला 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 वाण देते. इकडे बघ. चला वाण देते. इकडे बघ. तिथून काय काढ. तिथून काय काढ. तू कमी देते का. सरळ ठेव. पाव ह्याच्यात ठेवा. त्याच्या आता दुसरा द्यायचा. असंच काय असंच काय पाय. तू कसं वागतं. छोटा चला. वाण देऊया. एकच पोरगो हिला बाकी सगळे घराकडे. छोटा शबास.
दीप, मला एक गोष्ट सांगायची म्हणजे मुंबईला जेव्हा आपण वटपौर्णिमा असते तेव्हा सगळे लोक एकत्र मिळून सण साजरा करतात. म्हणजे काही लोकांना ज्यांना नाही जमत ते लोक फांदी आणून हे करतात, पण खरं तर आपण म्हणजे आपल्याला जमतंय जोपर्यंत आपले हातपाय वगैरे सगळं ठीक आहे तर ना जास्तीत जास्त करून सगळ्या लोकांनी म्हणजे असं केलं पाहिजे की वडाजवळ जाऊनच वटपौर्णिमा केली पाहिजे. म्हणजे वडाची फांदी नाही मोडली पाहिजे, कारण हा उपवास असा आहे की सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी सावित्रीने प्राण मागून घेतले ब्रह्मदेवाकडून. तर माझं असं म्हणणं आहे की ह्या व्हिडिओ मार्फत सांगते मी की जेव्हा जोपर्यंत आपल्याला ताकद आहे चालायला भेटते, जर कोणाला म्हणजे त्रास असेल एकदमच चालायला जमत नसेल तर त्यांनी घराकडून आणली आणिच केलं तर चालेल, पण ज्यांना जमतंय तर त्यांनी सगळ्यांनी म्हणजे ज्या बायका आहेत सगळ्यांनी वडाखाली येऊन पूजा केली पाहिजे असं वाटतं मला. हो बरोबर. कारण नेहमी वर्षातून जमत एकदा नाही. येते आणि आपण मनापासून उपवास ठेवतो सगळं करतो, पण जर वडाकडे येऊन पूजा नाही केली फक्त फांदी तोडून तिकडे लावली तर ते चांगलं नाही वाटत. कारण हा सण असा एकत्र मिळून करण्याचा असतो आणि सगळे लोक ह्या निमित्ताने एकत्र येतात आणि ही पूजा केली जाते. सगळ्या बायका येतात, बायका एकत्र येतात, बोलणं होतं आणि हे सगळे सण जुने जेवढे पण सण आहेत ते एकत्र मिळून करण्यातच खरी मजा आहे आणि असं वडाकडे येऊन करण्यातच मजा आहे पूजा. आणि मी जास्तीत जास्त करून मुंबईला पण बघितलं की असं वडाच्या झाडाखाली जाऊनच पूजा करतात. पहिल्यांदा लोकांचं असं म्हणणं होतं की मुंबईला वडाची फांदी घेऊन म्हणजे असं हे करतात, पण मुंबईला तसं नाहीये. तिकडे पण काही ठिकाणी जिथे जिथे झाडं असतात तिकडे असतील तिकडे जातात बायका, पण हल्ली मी आता गावाला तर असं नाही झालं पाहिजे. हा, कारण का आपल्या जवळच असतो ना वड वगैरे. आता हा कसा वाडीतच आहे आपल्या इकडेच आहे शेताच्या इकडे, तर वडाच्या इकडे जाऊन पूजा केली पाहिजे. पार बांधायचा आहे थोड्या वेळ. तुमचं बोला, तुम्ही आई तुम्ही काय बोलताय? बरोबर की हो बरोबर आहे. तो मेन म्हणजे वटपौर्णिमेचे आयुष्य नवऱ्याचा वाढावा म्हणून 7 फेऱ्या मारूच्या असतात. म्हणजे तेव्हाच तेव्हा ते सावित्रीने काय याद असतं सत्यवानाचे प्राण आपले वाचवलेले, ऐकतो तो आणि हा. तो करतो सत्य प्रत्येक प्राण माणूस या. वाचवलेले ते पण वडाच्या झाडाखाली. त्या तुला हे आमचं कुरपाळेश्वर मंदिर. चॅलेंज. पहिल्या तुळशीपासून सुरुवात. तुम्ही केलंच तेवढं मी केलं. माहिती हो देवगडात पण मजा वेगळी असते. नदी खूप बायका होते तिकडे. 14 के पोगायचे 14 दिवस. मग बायकांची मस्त. मान ठेवयो ठेवलं होय ठेवलं. हा ठेवलं रे माझं. छोटू आमची सभा वाढत आहे. त्याच्या आयुष्यात स्वप्न त्याच्या आयुष्यात जेव्हा दिवाळीला कार्यक्रम असतो ना तेव्हा लिंगेश्वर पावला निघून ते इथून आपल्या लिंगेश्वर पावणा देवीला वाण दिला. आणि इकडे कोणाला आई तो बांधवले ते आणि ब्रह्मदेवाचं बांधावले. आता मग तुझ्यातलाच घेऊचं का तुला. बघा ए देवाची लहानपणी आम्ही ना अशीच देवाची हे ठेवलेली असायची ना ती खायचं. वाटणं की आता नाही आपल्या हे पण खायचं. तुकडं बघून आठवण येते. आत्याने ठेवलं ना असं हा. पूजा केली ना हम्म. की हळू मी पण एक गुपचूप व्हायचं आणि नंतर संध्याकाळी नंतर मलाच भेटायचं सगळं खायला. कारण आता तर छोटूकडे बघून आठवण येते. छोटू एक
बांधावायला देवा कोकणात असे देव असतील, बांधावायला देवा. हे ब्राह्मण देव. हे ब्राह्मण देव. साधं घेतो. तोडून काय घातलीस? काय करू? शिवा, आता कुठे जायचं आहे? आता आपण काकीकडे चाललो. पटकन म्हणून. शाळा चालू कर. 4-5 मिनिटं. शाळा चालू कर. चल इथे. हे बघ दिवेशने कशी लावले ना सोन्या वेदी. हम्म. आता सांग, हे घर आहे कोणाचं? हे छोट्या काकांचं घर, हे मोठ्या काकांचं घर. चला हम्म. छोट्या दिरांचा हा मोठ्या दिरांचा. बस तिकडे. एक तर तिने पहिलीच पाया भरता ताई बघतो आता व्हिडिओ बोलावली मी. पहिलीच पाया भरता मोठे मग दाखवलं होतं मोठे उघडे आहेत ना. उघडे आहेत. आता सांगितलं ही वहिनी माझी. चल. हो. चला कुठे? उसामध्ये. हा बघ इथे होळी आमची असते होळी. तोडलं नाही आता. आता काय? आई आई गल व्यवस्थित जा घरात जा. चल छोटू, आता सांग काय जातं तर सांग आमका. हा? काय नाही तर सांग का. सात. 7 मिनिटं. ही आमची शेतजमीन आहे. आता बाबांची ताकद नाही, बाबा नाही करत. मग काका ऊस करतो. आम्ही लहानपणी ना ह्याच्या झोपाळे खेळायचं. मारू आता हे. सोनो पूर्वा आता खेळ. मी चला. आता खेळ बघू. नाही बाबा हा नाही हातात डिंक लागला. पहिला आमचे देव आणतात. कळत नाही. हे बघा सगळे ऊस आहे तिथे. पुढे जाऊन येऊया. इतरच एक वाळा छोटूस. नको वाळायला नको बाबा. आता दुपार झाली ना गावावर. आता थोडेसे फोटो वगैरे काढूया. आता आम्ही थोडेसे फोटो काढतो. चला बाय. आता शीतल घरी जातोय ना. आता आपण घरी जाऊया. हा व्हिडिओ इथे संपूया का. ये मग इकडे या साईडला. बोल इथे. हा बोल. ये दोघं आपण. घाम खतखरीत लागत असेल नाही. चला. हा. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आम्ही आता इथेच संपवतो आहे. कारण आता इथून थोडंसं जेवून बिवून पटकन निघायचं पण आहे आम्हाला मुंबईला जायला. ते आम्हाला पोचायला लागेल कारण उद्या मग आम्हाला ऑफिसमध्ये घेणार नाहीत. आणि हा वटपौर्णिमेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कॅमेरामॅन छोटू सोबत बाय बाय. हात कर हात. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. नक्की सांगा.